एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येतेय। आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडा परिसरात बिबट्यानं पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलंय। पोखरकरवाडीत बिबट्याने केलेल्या भीषण हल्ल्यात एका शेतकऱ्याची कालवड जागीच ठार झाली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं असून शेतकरी आता आपल्या पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी चिंतेत पडला आहे। हे पहा विदारक दृश्य। बिबट्याने कशा प्रकारे या मुक्या जनावराचा घास घेतला आहे। पोखरकरवाडीचे शेतकरी अमित विश्वनाथ लोहकरे यांच्या गोठ्यावर बिबट्याने पहाटेच्या सुमारास हल्ला चढवला। काही कळायच्या आतच बिबट्याने कालवडीचा गळा घोटला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या कालवडीला पाहून परिसरात खळबळ माजली आहे। घटनेची माहिती मिळताच वनरक्षक सुवर्णा नाडेकर आणि नवनाथ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा पूर्ण केला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासकीय नियमानुसार तात्काळ मदत देण्याचे आश्वासन दिले आहे। मात्र प्रश्न हाच आहे की वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांनी जगायचं कसं? वनविभाग केवळ पंचनामे करणार की बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावलं उचलणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। नाव काय तुमचं? आशा अमित लोकरे, गाव कुठलं? पोखरकरवाडी। काय झालं या ठिकाणी? काय 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 वाघ आलेला होता। आम्ही म्हणजे पहाट 6 वाजता बांधलेली बाहेर, तर ते हे चूल पेटवाय गेले तर ते अचानक कधी याला वाटलं सुटली का काय, त्या पोराला वाटलं तर ते ओढून नेलं वाघाने। हां, सुखदेवमध्ये राहणार पोखरकरवाडी पिंपळगाव घोडे। तर साहेब याच्या अगोदर सुद्धा म्हणजे साधारण आता वर्ष व्हायला येईल ही बिबट्याची दहशत चालू आहे। याच्यात प्रामुख्यानं पशुधन आणि नागरिकांमध्ये असलेली भीती ही आजही कायम आहे। वन विभागाकडं आमच्या परिसरातून आम्ही पाठपुरावा केला। तो पाठपुरावा केल्यानंतर पलीकडं आमच्या वस्तीमध्ये पिंजरा काही महिन्यांपूर्वी लावला होता, तर त्याच्यात एक बिबट्या आपल्या पोखरकरवाडी परिसरातून आपण पकडला पण। परंतु या ठिकाणी एकच बिबट्या आहे असं नाही, भरपूर बिबट्या आहेत। आणि आता एक साधारण आजपासून 20-22 दिवसांपूर्वी आमचे मित्र अमित लोकरे यांच्या पशुधनावरती हल्ला झाला आणि त्यात त्यांची खिलार जातीची एक मोठी कालवड म्हणजे साधारण 35,000 ते 40,000 रुपये किमतीची कालवड सकाळी 6 वाजता बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली। त्याच्यानंतर तो बिबट्या एवढा मोठा होता का जवळजवळ निम्मी कालवड खाऊन त्यांनी फस्त गेले होते, याच्यावरून आपण अंदाज काढू शकतो। तर नंतर अमितचा मला फोन आला, म्हटले सुखदेव भाऊ असा प्रकार झालेला आहे। तर आम्ही तातडीने या ठिकाणी आलो, वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवलं। वन विभागाचे अधिकारी आले आणि त्यांच्या उपस्थित त्या ठिकाणी तो पंचनामा केला। पंचनामा केल्यानंतर पिंजऱ्याची मागणी केली होती, परंतु आता पिंजरे या ठिकाणी लावलेले आहेत। आता वहिनींच्या थोडं लक्षात नाही आलं, परंतु परिस्थिती अशी आहे का हे सोडलेले बिबटे ते काही पिंजऱ्यात जात नाही। म्हणजे ज्या ठिकाणी आता आपण पाठीमागे खाद्य ठेवतो तो पिंजरा ऍक्टिव्हेट करण्यासाठी, ते फक्त खाद्याच्याच बाजूला फिरकतात आणि पुढे दरवाजाच्या बाजूकून जात नाही आणि पर्यायानं बिबट्या काय ट्रॅपमध्ये अडकला जात नाही। दहशत कायम आहे। आता एक मला वाटतं 5 ते 6 दिवसापूर्वी नाही का वहिनी आपले शिवाजीदादा पोखरकर त्यांच्या 2 कालवडीवरती हल्ला खाला पार, म्हणजे ते आता ते पाळायच्या लायकीचीच राहिलेली नाही। आणि कुत्र्यांचा तर काही सारखा फळशा पाडला जातोय। 1-2-4 दिवसापूर्वी आमच्या कोंबड्या 2-4 नेल्या, परत ते गाडेकरांच्या तिथं त्यांच्या पण एक 4-5 कोंबड्या खाल्या। म्हणजे अशी परिस्थिती आहे। त्याच्यामुळे बघा आता सध्या गुरं चारणीसाठी अजून चांगला हंगाम, एवढं काही ऊन झालेलं नाही, पण शेतकऱ्यांनी आता जागेवरती थांबवलं होतं। पण आता या गोठ्यातून इथंच आणून बांधले, सकाळी झाडलोट करीत होते आमचे मित्र आम्ही, तर तेवढ्या एक अर्ध्या तासामध्येच त्यांनी ते हल्ला केला त्या जनावरावरती आणि जनावर ठार केलं, फस्तही केलं। म्हणजे ही परिस्थिती कायम आहे। शाळकरी विद्यार्थी असो किंवा आमचे शेतकरी महिला माता भगिनी असतील किंवा शेतावरती पाणी भरण्याचं आता काम चालू आहे कांद्यांसाठी, ऊसाला असेल किंवा म्हणजे एकूण रोजगार हा आमचा कष्टकरी समाज आहे। या परिसरामध्ये सर्वसामान्य माणसं, याचा शिक्षणावरती परिणाम झालेला आहे, रोजगारावरती परिणाम झाला। आमचे पशुधन पाळायचं का नाही पाळायचं म्हणजे एकूण नुकसानीचीच बाजू आहे। तर प्रशासनाने याची चांगल्या प्रकारे दखल घ्यावी, कारण वारंवार आपण बरेच वेळा सांगतोय आणि जिल्हा स्तरावरती, तालुका स्तरावरती, राज्य स्तरावरती आणि पर्यायी केंद्रात सुद्धा वाटाघाटी चालू आहेत, परंतु निर्णय तसा होत नाही। आणि मला वाटतं हा जो कायदा करण्यात आला होता 1972ला, तर परिशिष्ट 1 मधून परिशिष्ट 2 मध्ये जर बिबट्या आणला
तर ते मला असं वाटतं ते आणलं तर चांगलंच आहे, परंतु हा कायदाच रद्द झाला पाहिजे, कारण हा कायदा पूर्णतः घटनाबाह्य आहे. म्हणजे कायदे तज्ज्ञांनी सुद्धा त्याचा अभ्यास करावा असं मला वाटतं, आणि हा कायदाच म्हणजे रद्द करण्यात यावा अशी सर्व ग्रामस्थांचीच नाही तर संपूर्ण आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून अशी मागणी केली जाते. तर याच्यावरती नाही केंद्रात, राज्यात तर निर्णय नसेल तर केंद्रात घ्या, केंद्रातील किंवा या देशामध्ये सर्वात मोठा जो काही आयोग असेल त्या ठिकाणी सर्वोच्च अधिकारी असतील त्यांनी तो निर्णय ताबडतोब घ्यावा. नाव काय तुमचं? आशुतोष अमित लोकरे, गाव? कोडेगाव, पिंपळगाव. पिंपळगाव. मला एक सांगा, या ठिकाणी वारंवार बिबट्याचे हल्ले होतात ते हा तुम्हाला काय अनुभव आला काय? हा आलाय. डोंगरावरती होतो ना तेव्हा काय झालं सांगशाल का? मी म्हशी वाळायला चाललो होतो तेव्हा तिकडून खालून जोराडामधून उडी मारली त्यांनी, हल्ला करा डायरेक्ट. मग म्हशी मागून लागले. मग तुम्ही तुमचा बचाव कसा केला? तसंच मग पळत ते म्हशी मागे आले, त्याच्या मग पळत पळत वर आलो. पप्पाला सांगितलं की तिथं खाली आहे. मग आम्ही पप्पाने मी गेलतो. म्हणजे बिबट्या आला नेमकी काय केलं असं? डायरेक्ट अशी उडी मारलेली, पुढं झेप टाकलेली अशी पुढं. अंगावर. मग तुम्हाला काय इजा झाली आहे त्याच्या? शर्ट फाटलेला. शर्ट फाटलेला, रक्त वगैरे आलं होतं? नव्हतं, रक्त नव्हतं आलं. म्हणजे शर्ट फक्त नक्की गुतलेली. फक्त उडी मारली. हा. मग त्याच्यानंतर काय केलं तुम्ही? मग ते म्हशी मागे लागला. मग वरती आलो पळून पप्पा का. आरडा ओरडत होतो. आणि घरी येऊन सांगितलं? हा. मग वन विभागाला काय सांगणार? असे वारंवार माणसावर देखील हल्ले होतात, ते जनावरं देखील मारली जातात, ते वन विभागाला काय सांगशील तू? याचा बंदोबस्त झाला पाहिजे.